सर्व मान्यवरांच्या लोकार्पण सोहळा आदरणीय जितेंद्र भाऊ शेटे, मी भाऊंना सुद्धा विनंती करतोय, काँग्रेस महासचिव आदरणीय जितेंद्र भाऊ शेटे, मी भाऊंना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। केशवरावजी पाटमासे यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। आदरणीय मधुकरराव खंडारकर, कृपया आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आदरणीय आज आपल्या राजुरा बाजार नगरीमध्ये संपन्न होत आहेत रुग्णवाहिका लोकार्पण व सत्कार समारंभ। या कार्यक्रमाला आपल्याला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आदरणीय देवेंद्र दादा भुयार, उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री अमरानंदजी महाराज, प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला आपल्या या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री अमरजी काळे, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ यशवंतदादा गोसावी आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होत आहेत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व सत्कार समारंभ। प्रदीपराव बहुरूपी, मी भाऊंना सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपले आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन हारार्पण, त्याचप्रमाणे या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचं दीप प्रज्वलन आणि ज्या महामानवांमुळे आपण इथे आहोत अशा आपल्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। अपने राम जी से कह देना जय सिया राम। राम जी से कह देना जय सिया राम। तो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, तो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। जय सिया राम। दीनहीन के सहारे महावीर तुम हो, दीनहीन के सहारे महावीर तुम हो। अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो, अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो। अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो। हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम, हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। अपने राम जी से कह देना जय
पग पलक बिछाएंगे। ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। आज सरजू के तट मुस्काएंगे, मोर नाचेंगे पपी है आज गाएंगे। आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कभी ढोल बजाए कभी द्वार सजाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे। जाके आसमानों से तारे मांग लाएंगे, कौशल्या के लल्ला जी तुम्हीं पे सब लुटाएंगे। 14 साल जो रोके वो आंसू अब बहाएंगे। अवध में राम आएंगे, हमारे राम आएंगे। नील गगन से सांवले कोटि सूर्य साथे, नारायण तज आए हैं शेषनाग की से। राघव राघव करते थे युग युग से दिन रहे, आज प्रभु ने दर्श दिया धन्य हो गए हैं मैं। नतमस्तक है तीन लोक और सुर नर करें प्रणाम। एक चंद्रमा एक सूर्य एक जगत में राम, एक जगत में राम। आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कभी ढोल बजाए कभी द्वार सजाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे।
कार्यक्रमाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं सुद्धा निलेश भाऊ साबळे व मित्रपरिवारातर्फे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या पुढील भागाला सुरुवात करतो. आज आपल्या समोर ही जी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचा किंवा या कार्यक्रमाचा मूळ कोठे आहे याचा जर आपण आपल्याला जावं लागेल. ज्यांच्या प्रयत्नाने, ज्यांच्या सहकार्याने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गोरगरीब रुग्णांकरिता कदाचित कोणासाठी होऊ नये पण झाल्यानंतर ज्यांना वैद्यकीय मदत ही तात्काळ मिळावी आणि त्याकरता आपल्या राजुरा बाजार नगरीमध्ये एक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी याकरिता आज हा जो लोकार्पण सोहळा इथे आयोजित केलेला आहे, या लोकार्पण सोहळ्याचं मूळ आपल्याला जर शोधायचं असेल तर आपल्याला जवळजवळ 12 वर्ष अगोदर जावं लागेल. आदरणीय निलेश भाऊ साबळे जवळजवळ 12 वर्ष अगोदर आपण जर म्हटलं 23-24 वर्षाचे कदाचित असतील. छोटस कुटुंब, आई वडील बहीण भाऊ यांच्यासोबत परिस्थिती जरी थोडीफार मेहनतीचं कमावून खात होते पण असं करत असतानाही त्यांच्या वडिलांचा आजारामुळं थोडाफार प्रॉब्लेम आला आणि घराची सर्व जबाबदारी सिंधुताईंच्या खांद्यावर करणं, त्यांना वाढवणं एका आईकरिता ही अत्यंत कठीण परिस्थिती. पण या परिस्थितीला आईंनी यशस्वीरित्या सामोरे गेल्या. या 2 मुलांना लहानांचं मोठं केलं, मुलीचं लग्न झालं. पण कधी कधी नियतीला काहीतरी वेगळंच मांडणं असतं आणि म्हणून निलेश भाऊंच्या ताईसोबत एक अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये जवळजवळ त्या 60-70% त्या जळाल्या. इथून वरुड आणि वरुडला PSC मध्ये नेल्यानंतर नागपूर असा हा प्रवास करताना त्यावेळेस जे रुग्णवाहिकेची आवश्यकता त्यांना पडली ही त्यांची गरज कुठेतरी पूर्ण झाली नाही आणि म्हणून आपल्यावर घडलेला हा प्रसंग इतर कोणासोबतही घडू नये याकरता त्यांनी मनाची ठाणठूठ गाठ बांधली. कोणत्याही रुग्णांचा अशा अपघातामध्ये अंत होऊ नये, कोणत्या कुटुंबाचा आसरा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 12 वर्ष अगोदर आपण आपल्या गावासाठी, या रुग्णांसाठी काहीतरी करावं असं निलेश भाऊंनी ठरवलं. तेव्हाच्या काळामध्ये अनेक सहकाऱ्यांनी निलेश भाऊमध्ये जे काही भाऊंचं नुकसान झालं, ताईंचं नुकसान झालं, त्याकरता आदरणीय देवेंद्र दादा भुयार यांनी त्यांना त्यावेळेस बघा, ज्यांचं वेळेअभावी तर आपल्याला आपण त्यांचं नाव घेऊया, वासुदेवराव सुरकुसे, स्वर्गीय आकाशराव कावळे, स्वर्गीय राहुल राऊत, आदरणीय प्रफुल्ल भाऊ कावळे, वैभव भाऊ कावळे, प्रवीण भाऊ कडमटे, ओमकार भाऊ बहुरूपी, ॲडव्होकेट प्रणिताताई चौहानराव साबळे, प्रशांत भाऊ देशमुख, मंगेश भाऊ डापे, सुरुभाऊ काकडे, आदरणीय अभिजित भाऊ बहुरूपी, अतिश भाऊ वानकडे, महेंद्र भाऊ सातंगे, याचप्रमाणे घडू नये आणि म्हणून आपण गावासाठी काहीतरी करायचं, या रुग्णांसाठी काहीतरी करायचं असा संकल्प भाऊंनी मनात केला आणि हा संकल्प प्रत्यक्षात साकार होण्याचा आजचा गुढीपाडव्याचा दिवस अर्थात या रुग्णवाहिकेचा हा लोकार्पण सोहळा. निलेश भाऊ साबळे, त्यांचे वाडेगावचे मित्र राहुल भाऊ सोनवले, दोघजण सावनेरला गेले. सावनेरला असणारे समाजसेवक
हितेश भाऊ बनसोड यांची भेट घेतली. रुग्णवाहिकेकरता आपल्याला काय करता येईल त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रत्यक्ष रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा इथे जो संपन्न होत आहे हा दिवस साकारला. संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि या जनता जनार्दन मध्ये निलेश भाऊंनी देव शोधला आणि म्हणून त्यानिमित्त आयोजित आजचा हा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय खासदार माननीय श्री अमरजी काळे, मी सरांना विनंती करतोय की त्यांनी या लोकार्पण सोहळ्यानिमित्त येथे आपलं मार्गदर्शन या गावकऱ्यांना आपण आपले करतील. आदरणीय किशोर भाऊ गोमकाळे. सर्वप्रथम मी राम देवेंद्र दादा भोयर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अनानंदजी महाराज सिद्धेश्वररावजी साबळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण सोहळा रुग्णवाहिकेचा आयोजित केलेला आहे. खरोखरच हा आजचा दिवस हा भाग्याचा हा दिवस आहे. त्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी मातृतुल्य मंडळी व भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. खरोखरच राजुरा या गावामध्ये एक गरीब कुटुंबातून जन्म घेऊन आज राजुरा बाजार या गावामधील जनतेला रुग्णाची सेवा करण्याकरता रुग्णवाहिका आपल्या उत्पन्नातून काहीतरी घडावं, उत्पन्नातून काहीतरी दान व्हावं या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. राजुरा बाजार या गावामध्ये ही दुसरी रुग्णवाहिका आहे. पहिल्यांदा आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार देवेंद्रजी भोयर यांनी दिलेली होती आणि दुसरी रुग्णवाहिका ही निलेशपंत साबळे यांनी दिलेली आहे. परमेश्वराची सेवा समाजसेवा करताना खरोखरच आज निलेशच्या रूपाने आपल्या गावामध्ये एक सेवेचा मुलगा हा तयार झालेला आहे. तो आला आणि आपल्या जीवनाला सुरुवात केली. ते करत असताना आपल्या समोर सर्व माहिती सांगितलेली आहे. त्याला एक बहीण, आई, वडील असा हा त्याचा परिवार आणि त्यामध्ये बहिणीची प्रकृती खालावल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक स्वप्न तयार करता तेव्हापासून त्याने निश्चय केला. पहिल्यांदा कामाला गेला, कामातून आपला पैसा जमवला आणि असा पैसा जमवता जमवता आज तो समाजसेवेमध्ये राजुरा बाजार या गावामध्ये एक नंबरवर आहे. अशी सेवा त्याच्या हाताने घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि लांबलेलं पुष्कळ असे वक्ते या ठिकाणी बोलणार असल्यामुळे मी माझं छोटंसं भाषण संपवतो. निलेशला चांगली बुद्धी देऊ आणि त्याच्या हातून चांगलं कार्य घडावं आणि त्याचं साबळे कुटुंबाचं तसंच आमचं गोमकाळे कुटुंबाचं त्याच्या हातानं नाव लौकिक व्हावं अशी आजच्या कर्मण्ये वाधिका रस्से मा फलेषु कदाचन, अर्थात कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका आणि चांगले कर्माचं नक्कीच चांगलं फळ आपल्याला इथे मिळतं, जे आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष आदरणीय देवेंद्र भाऊ भोयर यांना की ते आपलं मनोगत या कार्यक्रमानिमित्त व्यक्त करतील. व मित्रपरिवार निलेश साबळे मित्रपरिवार यांच्या वतीने होत असलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार अमरभाऊ काळे, हा कार्यक्रम होऊ घातला असे अमरानंदाजी महाराज, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना ऐकायचं आहे. उद्याच आता आम्ही फालतू टाइमपास केल्यासारखं करून राहिलो. एवढ्या अंतरावरून नाशिक करून आपण त्यांना बोलावलं तर पहिले यशोभाऊचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. पण आमच्या हे भाषणं म्हणजे आम्ही स्टेजवर गेल्यावर आम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यात किशोरदानं म्हटलं विद्यमान
आमदार म्हटलं त्यांनी. हे लोक म्हणून सालाले 3 महिन्याच्या पहिले याची 4 मुंड्याची त्याने त्याला तरी डबल आला. शेवटी शकून दिल्यानंतर या बेसरम आहे म्हणून करून उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, कोण काही शंका आहे का? निलेश भाऊंचा बाय अतिशय चांगला गोरक्षण तस्करीचा विषय असेल किंवा इतर कुठल्याही अडचणी आल्या तर धावून जायचं काम सातत्याने त्यांनी केलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा फार जिगरीनं काम त्या लोकांनी केलं. कोरोनाच्या काळामध्ये मी चांगला अनुभवलं त्यांना. गावातला कुठलाही पेशंट असू दे तर ताबडतोब त्यांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे. अमरावतीपर्यंत जाणं शक्य नव्हतं पण त्याचा पूर्ण फॉलोअप देणे या सगळ्या कामामध्ये ती सगळी टीम अग्रेसर होती. निलेश गोमकाडे असेल, अमित साबळे असेल, त्या सगळ्या लोकांनी, बंधू श्रीराव या सगळ्या लोकांनी जीव ओतून या आपल्या परिसरातल्या लोकांच्या कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मदत त्या लोकांनी केली. मदतल्या काळामध्ये राजुराबाजार इकडे साबळेंचं एक घर भेटलं होतं सरपंच साहेब. राजूदादा बहुरूपी, सतीश भाऊ आपले पत्रकार बहुरूपी, हे 2-4 लोक आले आणि सतीश भाऊ एकदम ॲग्रेसिव्ह भूमिकेनं माझ्याशी बोलायला लागले. काय म्हणे, एवढं मोठं सगळं गाव आहे आणि एक ॲम्ब्युलन्स तुम्ही देऊ शकत नाही. म्हटलं आज तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव ठेवला, आज तुम्ही मला सांगितलं थोडं मला वेळ द्या, मी 1-1.5 महिन्यामध्ये तुमची ॲम्ब्युलन्स उभी करून देतो. मी महिन्यात म्हटलं, लगेच 15 दिवसात सतीश भाऊला बातमी लावली का देवेंद्र भुयारांना पडला ॲम्ब्युलन्सचा विसर. म्हटलं 15 दिवस झालं, लग्न झाल्यावर 9 महिने थांबा लागते पाहिजे, तुम्ही दिलेला शब्द पाळा. मी म्हटलं 4च लोकांमध्ये बोललो होतो की जाहीर काही बोललो नाही. लोक जाहीर बोललेलं पूर्ण करत नाही, स्टेजवर बोललेलं पूर्ण करत नाही. मी 4 चौकातच बोललो होतो. तरी त्यांचा आग्रह असतो आणि लोकांच्या गरजेपोटी आपण एक ॲम्ब्युलन्स आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करू, ताबडतोब ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. मी तर स्पष्ट म्हणणं आहे का हे ॲम्ब्युलन्सचं कामच कोणाला कोणी नाही. चांगली दर्जेदार व्यवस्था आपल्याच गावात झाली पाहिजे या भावनेनं आपण काम करायला लागलो. मदतच्या काळामध्ये आमच्या सगळ्या सहकारी सरपंच, उपसरपंच तर फार निवडक माणूस आहे. कोणकाडे आणि अमित साहेबांचं मी मनापासून यासाठी कौतुक करतो की प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये दर्जोन्नती झाली पाहिजे. अमर भाऊ नियमात बसत नाही, मग अशा वेळेस ग्रामीण रुग्णालय करायचं कसं? पण मार्केट फार मोठं आहे. साता समुद्रापलाकडे पलीकडे आपल्या या राजुराबाजारचं नाव गेलं आहे, मिरचीच्या निमित्तानं गेलाय किंवा मग गुरढोरांचा जो व्यवसाय त्या निमित्तानं गेलाय. आणि मग इथे ग्रामीण रुग्णालय व्हायला पाहिजे ही भावना या लोकांनी माझ्याकडे सांगितली. त्या दिवसाला मी काम मागे लागलो. ग्रामपंचायतने पाहिजे तेवढे सगळे कागद उपलब्ध करून दिले आणि आपण 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय, विशेष बाबचा अर्थ तुम्हाला त्याच्या लवकर लक्षात येणार नाही. जे प्रशासनात काम करते त्या लोकांना माहीत आहे. 30 बेडचं रुग्णालय आपल्या इथं मंजूर केलं. त्याच्यामुळे ही चांगली शकून दिली. त्यामुळे मी घरी थांबलो आणि मग ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय प्रयत्न केले मला माहिती नाही. मी निलेश गोमकाडेंना म्हटलं मधातल्या काळात की तुम्ही जाऊन परत आमदार महोदयांना भेटा, त्यांना विनंती करा की याच मार्च महिन्यामध्ये घाटलेचा 3रं मजल्याचं रुग्णालय चालू आहे. फ्लोअर पोचला. वरुडचं ग्राम उपजिल्हा रुग्णालय 5व्या फ्लोअरवर आम्ही गेलो. बांधकाम झालं. रामदेव बाबाचं समोर आहे. रामदेव बाबा सभागृहाच्या पायरीवर उभे राहिले का समोर पाहायचं. इकडे दक्षिणेकडे तुम्हाला दिसतेच रुग्णालय मोठं 5 फ्लोअरचं आहे. लोणीचंही चालू झालं. आमचं खेडचंही काम चालू झालं. मोर्शीचंही काम चालू झालं. बेडोळ्याचं ट्रामाकेअरचंही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. फक्त दुर्दैवाने आपलं राजुराबाजारचं व्हाईट बुकमध्ये न छापण्यामुळे थांबला आहे. मी खासदार महोदयांशी सुद्धा चर्चा करत होतो. तुम्ही सत्तेत नाही आहे, सत्तेत नसणाऱ्या माणसाचं काय हाल होते तर मी 1 वर्ष जोडून पाहिलं आहे. आता तुम्ही सत्तेत नाही आहे. आमचं एक सहकारी गुवाहाटीला गेलो. त्या काळात आमचं सरकार नव्हतं. चहा प्यायला कोणता अधिकारी बोलावे नाही. फार वाईट आले नाही. हे मी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मधातल्या 1 वर्षाच्या त्या पिरियडमध्ये मी अनुभवलेलं आहे. म्हणून ते रुग्णालयाचं काम आपण जे मंजूर करून आणलं ते शेवटात गेलं पाहिजे अशी भावना या निमित्तानं आहे. रुग्णालयात तर कोणी जाऊच नाही बाबा, त्या ॲम्ब्युलन्समध्ये कोणी जाऊ नये, अशी वेळच कोणावर येऊ नये असं दादाजीच्या चरणी, यशवंत बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि खरोखर तुम्ही फार भाग्यशाली आहे. मी यासाठी भाग्यशाली म्हणतो की मायनं काय सांगितलं असतं मोठ्याला वर वाढवून घे, धुऱ्याला लागून जे शेत आहे गोम काढायचं तर इकडं घेऊन टाकलं पाहिजे.
असं सांगितलं असतं आणि ॲम्ब्युलन्सचा धंदा नसता सांगितला. ह्या बेकार काम आहे. हे मी अनुभवलेला. पूर्वी मी ॲम्ब्युलन्स स्वतःच्या पैशानं घेतली होती. हे सगळे तुषारदा वगैरे अभिजितदा सगळे साक्षीदार आहे त्याचे. जवळून डिझेल टाकायला लागते, कुणी विचारत नाही. तुम्हाला फोन करते बघता का ॲम्ब्युलन्स पाठव. एकदा काय ॲम्ब्युलन्स त्याच्या दरवाजात पोहोचली, पेशंट टाकला, दवाखान्यात नेला, तो आपल्या कामात लागून जाते. त्या डिझेल आहे, वापस जाशील नाही जाशील, त्या ड्रायव्हरला चहा पिऊन घेते, काही घेणं नसतं. बरोबर आहे. पेशंट तो त्याच्या गुंजरात राहते, नातेवाईक त्याच्या गुंजरात राहते. पण हालत चांगली तुम्ही सेवा या तुमच्या हातातून होऊन राहिली. आपण हे मधात बरेचसे कॅम्प इथे घेतले, आरोग्य शिबिर वगैरे घेतले. बऱ्याच रुग्णांच्या शस्त्रक्रिया बाहेरून करून आणल्या. ही आरोग्य सेवा उत्तम सेवा आहे. त्या पाहिजे तेच सहकार्य आम्ही त्या आरोग्य सेवेसाठी आपण करायला लागलो. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून सांगतो, केलेली उपलब्धी सांगतो. कोकणाचा किमान 26 ते 27 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे असा आग्रह अनुभव आमचा आहे. मधातल्या काळात तुम्ही एका फॉलोअप सगळ्या डिपार्टमेंटचा घेऊन टाका, आरोग्य विभागाचा, कलेक्टर म्हणजे बरं होईल. आणखी चालू नाही, हे काम थांबलेलं आहे, ब्रेक लागलेलं आहे, ते वरती होऊन जाईल. कुठल्याही परिस्थितीत 26-27 मार्च 27 पर्यंत सगळे रुग्णालय झाले पाहिजे. आणि एकदाचे रुग्णालय झाले तर तिथं ट्रामा केअर सहित, MRI सेंटर सहित, सिटी स्कॅन सेंटर सहित सगळी व्यवस्था, त्या अमरावतीला जायची गरज नाही. अच्युत महाराज नाही, कुठे इरविल्ली नाही, डॉक्टरींची उपशाखा म्हणजे महिला व बाळ रुग्णालय 100 बेडचं आपल्या इथं मंजूर केलेलं आहे. त्याचं काम सुद्धा या 2, 4, 5, 8 दिवसात चालू होऊन जाईल. जिल्हेदार नावाच्या माणसानं घेतलाय, अतिशय चांगलं. म्हणजे त्या डॉक्टरींमध्ये तो काय बेकार हाल आहे आम्ही पाहिलं ना. म्हणजे एका बेडवर 2-2 बाया झोपावं लागते. कोणाचं लेकरू कुठं चाललं, कोणं कुठ नेऊन ठेवून राहिलं हे माहीत राहतं. ते हाल तुमचे जे आहे ते म्हणजे पावल्या गेलं नाही. म्हणून इथं आपण एक स्वतंत्र रुग्णालय 100 बेडचं उभं केलं. चालू त्याचं कामही आता लवकर चालू होते. हे तुमच्या सगळीसाठी आरोग्याची सेवा ही आपण उभी केली. तोच आता पायंडा, चांगला पायंडा निलेश साबळेंनी या तुमच्यापुढे ठेवलेला आहे. समाज काय म्हणते निलेश, जेवढं काही सहकार्य लोकांना करता येईल तेवढंच सहकार्य करण्याचं काम प्रामाणिकपणे आपण करावं. एवढ्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. की ते आपलं मनोगत आजच्या या कार्यक्रमानिमित्त व्यक्त करतील. सर्वप्रथम वंदन करतो. जांताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आणि या रुग्णवाहिकेचे सन्माननीय उद्घाटक अमरानंदजी महाराज, या ठिकाणी मंचावर उपस्थित या मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार माननीय देवेंद्रजी भोयरसाहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमचे सुरजोशी साहेब, त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि राजुरा बाजार येथील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवक मित्र आणि माता भगिनी, आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्यानं आपले वक्ते नाशिकवरून या ठिकाणी आले. 9 वाजले 10 पर्यंत कार्यक्रम आहे, त्यामुळं 2 मिनटं बोलतो आणि संपवतो. कारण की त्यांना कमीत कमी 1.5 तास ज्यांना अपेक्षित होता, परंतु खूप जास्त वेळ कार्यक्रमामध्ये निघून गेला आहे. सर्वात पहिले निलेश साबळे यांचं जितकं मनापासून कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांचं आणि त्यांच्या कशा पद्धतीनं त्यांना धावपळ करावं लागली, कशा पद्धतीने त्यांना त्यावेळेला त्रास सहन करावा लागला आणि जो त्रास आपल्या बहिणीला झाला तो पुढच्या काळामध्ये कोणाला होऊ नये याच्याकरता एक रुग्णवाहिकेचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये त्यांची आई असेल, त्यांचे पिताश्री असेल, या दोघांनी त्यांना या ठिकाणी जो उपदेश दिला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. निलेशचं मनापासून अभिनंदन करतो. मी आता निलेशला बोलवलं आणि विचारलं, म्हटलं ॲम्ब्युलन्स घेतली, परंतु पुढच्या काळामध्ये चालवणार कसं? ड्रायव्हरचा पगार द्यावा लागेल, डिझेलचा खर्च काढावा लागेल, 2-4-5 ट्रिप झाल्या की त्यानंतर गाडीचा मेंटेनन्स येतो, त्या मेंटेनन्सचा आपल्याला खर्च काढावा लागेल. हे सर्व कसं ॲडजस्ट करणार? तर म्हणे आम्ही आमच्या पद्धतीनं आता करू आणि ज्याची काही स्थिती आहे त्यांनी त्याचा कमीत कमी डिझेलचा खर्च करावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. परंतु निलेशला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जितके ॲम्ब्युलन्सचे मी आतापर्यंत जे बघितले आहेत की जशा या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स ज्या चालतात त्याची जितकी उदाहरणं मी देवेंद्र बघितले, 25 एकरचा कास्तकार जरी असेल, नबालक जरी असेल, नबालक तरी सुद्धा 2,500चं 3,000 रुपयाचं घरच्या पेशंटसाठी रिझल्ट टाकण्यात. तुम्ही असं नका समजू का लोक खूप तारीफ करेन म्हणून.
तुम्ही जर कोणा म्हटलं का बाबा तू परिस्थिती चांगली आहे 2000चा डिझेल तू टाक, तर त्याच्यावर शिवाय आहेच. त्यामुळे सांगायचं तात्पर्य पण तू काम चांगलं आहे. माझी इतकी अपेक्षा राहील की एक चांगली ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सेवेमध्ये आहे. माझी अपेक्षा इथे सर्व सन्मान्य नागरिकांकडे राहील. प्रत्येकाच्या घरी काही ना काही सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. कोणाच्या घरी लग्न असतं, कोणाच्या घरी वाढदिवस असतो, कोणाच्या घरी बारसं असतं, कोणाची आई वाढते, कोणाचे वडील वाढतात, त्याच्या तेरव्या असतात. माझी अपेक्षा आहे की एक पुण्याचं काम जे निलेश सावळे आणि त्याच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी केलं आहे, तुमच्या घरचं लग्न असेल, तुमच्या घरचं बारसं असेल, तुमच्या घरची तेरवी असेल, तुमच्या घरचा वाढदिवस असेल, त्या प्रसंगामध्ये काही ना काही योगदान एखादा ॲटम तेरवीतला कमी करा. कोणी कोणी बुंदाई करते, जिलबी करते, 4-4 ॲटम करते, आवश्यकता राहत नाही. मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की खऱ्या अर्थानं जर पुण्य कमवायचं असेल, एक ॲटम कमी करा तेरवीतला, एक ॲटम करा लग्नातला कमी करा, तुमच्या घरचं पुराचा वाढदिवस असेल त्याच्यात काहीतरी हे करा. आणि ती मदत जी आहे ती मदत या ॲम्ब्युलन्सच्या मेंटेनन्स करता, त्याच्या डिझेल पेट्रोल करता आणि त्या ड्रायव्हरच्या खर्चाकडे जर आपण त्या निमित्तानं जर करून दिली तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं पुण्याचं काम कुठलं राहणार नाही. या ठिकाणी आपण पूजन केलं. आज या ठिकाणी शिवाजी महाराजांवर व्याख्यान आहे. आपले व्याख्याते या ठिकाणी बोलणार आहेत. या निमित्तानं फक्त इतकं सांगू इच्छितो की असा जाणता राजा हा पुन्हा होणे नाही. आणि कोणाचंही सरकार असो, एक आदर्श राज्यकारभार, एक आदर्श सरकार जर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चालवायचं असेल तर खरा आदर्श कोणापासून घ्यायचा, तो आदर्श तुम्ही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांपासून घेतला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं राज्यकारभार हा कोणताही पक्षाचा सरकार असो त्यांनी त्या पद्धतीने राज्यकारभार केला पाहिजे देवेंद्र भाऊ, अशी एक अपेक्षा मी त्यानिमित्तानं करतो. रांजाचा पाटील स्वतःच्या समोर उभं केलं आणि आदेश दिला का याचे दोन्ही पाय कापा, दोन्ही हात छाटून टाका. रांजाच्या पाटलाचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात छाटून टाकण्याचं काम त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि गृह राज्यमंत्री त्या निमित्तानं जेव्हा त्यांचं स्टेटमेंट होतं, ते स्टेटमेंट पाहून मला नवल वाटलं. राज्याचे गृह राज्यमंत्री बोलताना बोलले की मुलगी ओरडलीच नाही सरकार, म्हणजे हे राज्याच्या गृह राज्यमंत्र्याचं स्टेटमेंट पुण्याच्या बलात्काराच्या नंतरचं होतं. त्यामुळे माझी इतकीच अपेक्षा आहे. 600 पेक्षा जास्त कास्तकारांनी आत्महत्या केली. 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या 2 वर्षामध्ये वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये झाल्या. हे वास्तव या वर्धा जिल्ह्याचं आहे. पण तो आमच्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कशा पद्धतीने गळ्यामध्ये आपल्या खांद्यावर धनुष्यबाण घेतलेला, असाच प्रभुराम आम्ही लहानपणापासून पाहिला. असाच प्रभुराम, परंतु एक नवीन प्रभुराम आता निर्माण झाला. तो प्रभुरामाचा बाण. मी माझ्या आयुष्यामध्ये लहानाचा मी मोठा झालो, 50 वर्षाचा झालो, पण बाण मारताना मी कधी पाहिलं नाही. फक्त खांद्यामध्ये असा धनुष्यबाण लटकून राहिलेला रामच आम्ही त्या निमित्तानं बघितलाय. आता नागपूर पेटता वाचलो होतं. नागपूर पेटता वाचलो. ही नागपूरची धग जर महाराष्ट्रामध्ये जर पेटली असती, महाराष्ट्रामध्ये जर दंगे भडकले असते तर किती लोकांचं नुकसान दिलेला शब्द हा राणी कैकेयीला दिलेला शब्द होता. राणी कैकेयीला प्रभू श्रीरामाचे जे वडील 14 वर्ष वनवासात गेले, प्रभू श्रीरामाने कधी शब्द दिला नव्हता. शब्द जो दिला होता तो राजा दशरथाने दिला होता. आणि आपल्या वडिलांचा शब्द हा खाली पडू नये याच्याकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय, अशा पद्धतीनं आपण प्रभू श्रीरामाच्या बद्दल बोलतो. परंतु जे लोक प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकारण करून राहिले, मला फक्त त्यांना इतकंच या निमित्तानं सांगावं वाटते. जेव्हा हे मॅनिफेस्टोमधलं वचन होतं की सत्तेवर आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू, पण आता सांगून राहिले का आता आमच्याकडे पैसा नाही, जेव्हा पैसा येईल तेव्हा पाहू. त्यामुळं हा प्रभू श्रीरामाचा अपमान आहे. तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन जर राजकारण करत असाल तर रामाला जसं राम एक प्रश्न होता त्या पद्धतीने तुम्ही या राज्यातल्या आणि देशातल्या दिलेल्या जनतेला प्रत्येक शब्दाचं पालन त्या निमित्तानं केलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. फार जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. व्याख्याते या ठिकाणी आहेत. अतिशय या चांगल्या कार्याबद्दल निलेशचं, त्याच्या टीमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी आरोग्य सेवेच्या संदर्भामध्ये जे काम या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे, जे काम आता त्यात थोडंसं आणखी दुरुस्ती करतो, योग्य आहे, त्यात थोडंसं आणखी ऍड करतो. प्रभू श्रीरामांचा जो हा पुतळा या ठिकाणी आहे,
प्रभू श्रीराम हे कुटुंब वत्सल होते. ते एकटे कधीच येत नाहीत. श्रीराम येताना कायम सीता मातेला सोबत घेऊन येतात, बंधू लक्ष्मणाला सोबत घेऊन येतात. आणि प्रभू श्रीराम हे आक्रमक नाहीत, ते संयमी आहेत. आणि पण दुर्दैव आमचं एवढं आहे, दुख ये नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, दुख ये नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, दुख तो ये है कि पढ़ा लिखा अंधा हो रहा है. आणि हे इथं तुम्ही सांगण्याची, देवेंद्र भाऊ असतील किंवा तुम्ही असेल, सांगण्याची हिंमत दाखवली. म्हणजे मी नाशिक मधून आलोय आणि मला माहिती आहे की आम्ही नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी आहे, कांदा तिखट असतो. पण राजुऱ्यामध्ये मिरचीचं व्यापारी केंद्र आहे आणि मिरची पण तेवढीच तिखट असते, माणसंही तेवढीच तिखट आहेत. हे या विचारपीठावर आल्यानंतर अनुभवायला मिळालं. याचं कारण असं आहे की भूषणजी काळेंनी ज्यावेळी व्याख्यानाकरता आमंत्रित केलं, मी सांगितलं की नाही 29ला मी मुंबईत आहे आणि 30ला मुंबईमधून प्रवास करत येणं, राजुऱ्यापर्यंत येणं खूप अवघड होईल. पण नंतर दुसरा विचार केला की ही जी माती आहे बाबा, तुकडोजी बाबा आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पायानं पवित्र झालेली पुरोगामी विचाराची माती आहे आणि त्यांनी आयुष्यभर या मातीकरता झिजवलं म्हटल्यावर आपण 500 किलोमीटर आलो तर काही फरक पडत नाही. या भावनेनं 500-550 किलोमीटर प्रवास करत खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत आलोय. ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय या मातीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. आणि 400 वर्षानंतर सुद्धा घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा. निहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे आणि आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही. पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडत छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी करून रायगडावर शिवरायांची समाधी शोधून काढणारे आणि शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं छापील स्वरूपामधलं पुस्तक लिहिणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बापहो, जेवणाचा ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर. युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मानाचा मुद्रा करतो. आजच्या राजुराच्या मातीतल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आणि शिवचरित्र व्याख्यानाच्या निमित्तानं विचारपीठावर स्थानापन्न असणारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा मगाशी त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला की मी आमदार होतो, कार्यकाळ केला. भाऊ, तुमच्याकडे आमदार म्हणून कधी महाराष्ट्रामधल्या तरुण शेतकरी पुत्रांनी बघितलं नाही. एक सामान्य शेतकऱ्याचा योद्धा असणारा मुलगा, याच नात्यानं महाराष्ट्रातील मुलं ज्यांच्याकडे बघतात ते आदरणीय देवेंद्र भाऊ भुयार, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आणि खऱ्या अर्थानं लोकसभेमधली ज्यांची वैचारिक भाषणं आणि खऱ्या अर्थानं मतदारसंघाच्या विचारा या प्रगती करता सातत्यानं आवाज उठवणारे आदरणीय खासदार अमरभाऊ काळे, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आमचे मार्गदर्शक मित्र सन्मान्य नितीनजी ठाकरे सर, सातत्यानं गेल्या अनेक दिवसापासून संपर्कात असणारे भूषणजी काळे असतील, सन्मान्य देशमुख साहेब असतील, आदरणीय निलेशदादा साबळे असतील, निलेशजी सोनकाळे असतील किंवा गोमकाळे असतील किंवा इतर सगळेच सन्मान्य विचारपीठावरील मान्यवर समोर असणाऱ्या माझ्या भावांनो आणि भगिनींनो, 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका लग्नाला गेलो होतो आणि लग्नाला गेल्यानंतर
आता लग्नाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, 12:30चा वेळ असेल तर 1 वाजतो, 1:30 वाजतो, 2 वाजतो, 2:30 वाजेपर्यंत ते वराड नाचता येईल म्हणून बघितलं. 12 वाजले, 12:30 वाजले, नवरदेव काय मंडपात यायला तयार नाही. आणि बराच वेळ त्या नवरदेवाजवळ गेलो, त्याला विचारलं, का रे बाबा, लग्नाची वेळ टळून गेली, मुहूर्त निघून गेला, आता हा डीजे अजून किती वेळ वाजवायचा? तो म्हटला, सर अहो तुम्ही डीजेचं काय घेऊन बसलाय? आपल्या पोरांना एकदा दारू चढली तर आपली पोरं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतात म्हटला. मी म्हटलं हरकत नाही, आता आलोय म्हटल्यावर थांबावंच लागतंय. आतमध्ये आलो, 12:30चा 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले आणि 3 वाजता नवरदेव नवरी मंडपात आली. मध्ये त्या अंतर्भाग धरला गेला आणि भटजीभाऊ आता मंत्र म्हणणार. त्याच वेळी गावातल्या सरपंचानं माईक हातामध्ये घेतला आणि सरपंचानं बोलायला सुरुवात केली, हे बघा, पुढच्या काही वेळामध्ये ही दोघंही जण आपल्या नवीन वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतायत. तुम्ही आम्ही सगळे त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलोय. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शुभाशीर्वाद द्यावेत. या लग्नाबद्दल जर कुणाला काही अडचण असेल, समस्या असेल, त्यांनी आत्ताच सांगावं, नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. 3-4 महिन्याचं लेकरू होतं आणि ते लेकरू घेऊन ही तरुण मुलगी त्या स्टेजकडे, त्या विवाहाच्या त्या स्टेजकडे चालत यायला लागली. आता हातामध्ये ती तरुण मुलगी, हातामध्ये 3-4 महिन्याचं लेकरू, आणि ते बघितलं नवऱ्या मुलीनं. तिला वाटलं नवरदेवाचं जुनं काहीतरी झिंगाट आहे. तिला फार का नवरदेवाच्या खोबाडीत मारून दिली. नवरीचा बाप बाजूला उभा होता, त्यानं व्यायाची गलसंडी पकडली. बाजूला नवरीची आई तुळशीला पाणी घालत होती, तिने तांब्या तिथंच फेकला. अवघ्या 2 मिनिटांमध्ये सगळ्या लग्न मंडपामध्ये गोंधळ माजला. सगळं वराड, कोणी इकडं कोणी तिकडं. तोपर्यंत ती नवरी मोठी तरुण मुलगी हातामध्ये 2-3 महिन्याचं लेकरू घेऊन त्या स्टेज पर्यंत आली. आणि स्टेज पर्यंत आल्यावर त्या मुलीला घाबरत घाबरत सरपंचानं विचारलं, ताई तुझी लग्नाबद्दल समस्या काय आहे, तुझी अडचण काय आहे, तुझा प्रॉब्लेम काय आहे? त्या मुलीनं सांगितलं, समस्या, अडचण, प्रॉब्लेम असं काहीच नाही म्हटला. तुम्ही काय बोलत होते ते पाठीमागं ऐकायला येत नव्हतं म्हणून पुढे आली म्हटला. समाजातली परिस्थिती अशी आहे की आज माणसांना 2 मिनिटाकरता सुद्धा भाऊ एकमेकावर विश्वास नाहीये. शिवाजी महाराज आणि तुम्ही आणि त्या विचाराचे पायिका होत आणि त्या राजाच्या विचारानं खऱ्या अर्थानं जगायचं काम निलेशजी साबळे त्यांची संपूर्ण टीम करते. त्यांच्याकरता टाळ्यांचा जोरदार कडकडाट माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला करावा लागेल. कारण कोणतंही काम करायचं असेल हे सोपं नाहीये. मगाशी तुम्ही सांगितलं, कोणताही समाज उभा करायचा असेल, कोणतंही गाव सुधारायचं असेल तर 5 गोष्टी सर्वात जास्त. पहिली गोष्ट आपल्या गावाकरता, आपल्या माणसांकरता आपली रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना, आपल्या गावाकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत, ठीक आहे. चौथी गोष्ट, आपल्या गावाकरता, आपल्या समाजाकरता जी माणसं प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल तर सगळ्यात महत्वाची 5वी गोष्ट, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण ही 5व्या वर्गाची आहे. जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. ही सर माता भगिनींनो काय परिस्थिती आहे. 4-5 वर्षापूर्वी चित्रपटाला बाहुबली नावाचा आमच्या आईनं आणि आमच्या बापानं 2 वेळा तो चित्रपट आपल्या पोरांना थिएटरमध्ये जाऊन दाखवला. म्हणजे खोट्या लढाया करणारा बाहुबली आणि आमच्या पोरांना शिकवला. बाहुबली गेला आणि KGF नावाचा पिक्चर आला, म्हणजे सोन्याची स्मगलिंग करणारा रॉकी भाई आम्ही आमच्या पोरांना हिरो म्हणून दाखवला. तो रॉकी भाई गेला आणि त्यानंतर पुष्पा आला. अख्खा भारत खांदा तिरपा करून चालायला लागला आणि त्या चंदनाची तस्करी करणारा चंदन चोर पुष्पा आम्ही आमच्या पोरांना हिरो म्हणून दाखवला. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी छावा नावाचा चित्रपट आला. किती आई आणि किती बाप आहेत त्यांनी आपल्या पोराला थिएटरमध्ये जाऊन छावा दाखवला. आमचा आदर्श काय असला पाहिजे हे आम्हाला आमच्या पोरांना शिकवावं लागेल ना. त्या छावा चित्रपटामधला शेवटचा डायलॉग आहे जो औरंगजेब म्हणतो ना. औरंगजेब म्हणतो की संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हम हमारी जिंदगी का मातम मना रहे हैं. याचा अर्थ असा आहे की औरंगजेब म्हणतोय की संभाजीराजे मेल्यावर सुद्धा आजरा मारत आणि मी जिवंत असताना सुद्धा मेलेला आहे. याचं कारण असं आहे की जे पेराल ते उगवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मातीमध्ये विचार पेरला आणि शिवाजी महाराजांनंतर 9 वर्ष संभाजीराजे त्या विचारावर जगले. आणि नेतृत्व नसताना सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर 100 वर्ष महाराष्ट्र लढत होता. याचं कारण होतं विचार. आपण काय पेरतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे गावात पेरायचं ना तर शिवाजी महाराजांचा विचार पेरा, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार पेरा. कोण शिवाजी महाराज, काय केलं शिवाजी महाराजांनी, का नाव घ्यायचं. 400 वर्षापूर्वीचा काळ इथं गावगाडा परत असायची.
आणि गावामध्ये बादशानं सारा वसुली करता माणसं नेमलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार बादशाचा आदेश यायचा, पैसा मागवला जायचा आणि मग ही लोक इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना छळायची, फिरायची, नारायची, पैसा गोळा करायची. रिव्हर आले आता आणि तारीख उगवली आहे. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवनी रिव्हर जिजाऊंच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी आणि महाराष्ट्रात शिवाजी राजे जन्माला आले. आणि शिवाजी नावाचा हा पोर शिवनी रिव्हर वाढतोय, लहानाचा मोठा होतोय आणि बघता बघता 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि 5 वर्ष वयाचा शोभा झाला आणि एक एक माणूस जिजाऊंनी सोबत जोडून द्यायला सुरुवात केली आहे. कोणाची लेकर जोडली असतील? मी जर का नावं तुम्हाला विचारली की शिवाजी महाराजांचे मित्र कोण आहेत, तर आमची माणसं नावं सांगतात. मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. का? कारण जिजाऊंना माहिती आहे की आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. आपल्या मुलाचे मित्र जर चांगले असतील तर आपला मुलगा चांगल्या वळणावर चालणार. आपल्या मुलाचे मित्र जर वाईट आणि व्यसनी असतील तर आपला मुलगा वाईट वळणावर चालणार. हे साधं सोपं तत्वज्ञान आहे आणि जिजाऊंना माहिती आहे. आणि म्हणून सोबत असणारा प्रत्येक माणूस हा आईनं जोडून दिलाय, जिजाऊंनी जोडून दिला. कशी जोडली असतील माणसं? सायंकाळची वेळ आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये उंबरठे नावाचं गाव आहे आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका, पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणार गेला. आणि एक छोटस पोरग आपल्या भावाला विचारतंय, अरे दादा चालतोस का पुण्याला, मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हणतोय काय करायचं रानडुक्कर, कशाला पाहिजे तुला सोनं? दादा सोनं नको रे, शिवबाराजा भेटेन की, मासाहेब भेटतील की, चल की रे दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी घरामधून बाहेर पडली, जंगलात आली, दिवसभर जंगलात फिरली, 1 नाही 2 नाही 3 रानडुकर मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकले आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महालाच्या समोर आले, दरवाजा बंद बघितला आणि आवाज दिला, ओ मासाहेब. अरे कोणी आहे का वाड्यात? अरे दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. मासाहेबांनी दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं की 2 पोरं उभी आहेत. कोण रे तुम्ही, का आवाज देतायत? आणि एकाने सांगितलं, मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब 3 रानडुकर याच मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे? होय मासाहेब मी अख्खं रानडुक्कर खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा बोलला की नुसते पाय तोडून दिलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब याच मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे, नाव काय तुझं? मासाहेब तानाजी, हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी अरे येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना मासाहेब, पण मासाहेब एक सांगू का? म्हटले काय? मासाहेब मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कलाडल्या मासाहेब, तान्हा अरे माणसाला थोडंच यावं पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना, ये स्वराज्य. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुण्या एका जातीचं नाहीये, कुण्या धर्माचं नाहीये. कोंडाना घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे, पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे, कात्राचा पाटील बियाजी मुसलमान आहे, आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे, शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे, शिवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत. हे राज्य कुणाचं? पुरुषांचं नाही माझ्या माता भगिनींनो, हे राज्य तुमचं सुद्धा, स्त्रियांचं सुद्धा. कसं? 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला मला माहिती आहे. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खान मारल्यावर शिवाजी महाराज थांबले नाहीत 8-15 दिवस आराम करतो म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाजी महाराजांनी शेत घेतली कोल्हापूर पर्यंत आणि पन्हाळापर्यंत भाग शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणला. 18 दिवसामध्ये स्वराज्य तिप्पट केलं आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. पन्हाळ्यावर भगवा फडकवला आणि त्याच वेळी सिद्धी जवळनं पन्हाळ्याला वेढा घातला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं माहिती आहे. सिद्धीने पन्हाळ्याला वेढा घातला, बाहेर कसं निघायचं कळत नाहीये. 2 पालख्या बनवल्या, एका पालखीत शिवाजी महाराज बसले, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, शंभूसिंग जाधव आणि 300 बांधल शिवाजी महाराजांना घेऊन विशाळगडाकडे निघून गेले. आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा न्हावी बसवला गेला शिवाजी महाराजांचं रूप घेऊन. तो शिवा काशीद सिद्धीच्या शाम्यान्यासमोर आला आणि सिद्धीला वाटलं शिवाजी महाराज आले आणि सिद्धी त्या शिवाला शाम्यान्यामध्ये घेऊन आला आणि समोर बसवलं. चर्चा चालू आहे आणि त्याच वेळी सिद्धीच्या पाठीमागे एक माणूस उभा आहे. हा माणूस बघतोय शिवाकडं, बघतोय आणि पुटपुटला, लगता तो है
मगर ये शिवाजी नहीं हो सकता. हदरला सिद्धी, क्या बघते हो? हा हुजूर लग तो रहा है मगर शिवाजी नहीं हो सकता. सिद्धीनं समशेर उपसली, शिवाच्या मानेवर धरली आहे आणि सिद्धी कराडला सच बता तू ही शिवाजी है आणि म्हणतोय शिवा. अरे हा मैं ही शिवाजी हूं. तलवारीचा वार घुमला, रक्ताची चिरकांडी उडाली आणि सिद्धी विचारतोय अब बता तू ही शिवाजी है आणि म्हणतोय शिवा. अरे हा मैं ही शिवाजी हूं. दुसरा वार घुमला, रक्ताचा अभिषेक शरीराला होतोय आणि सिद्धी विचारतोय सच बता तू ही शिवाजी है आणि म्हणतोय शिवा. अरे हा मैं ही शिवाजी हूं. आता वळलाय सिद्धी त्या संशयी डोळ्यांकडे. कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं है? ते डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा पोरगा. तो म्हणतो हुजूर अफजल खानाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या वधाच्या वेळी मी बघितलाय शिवाजी महाराजांना आणि त्यावेळी कृष्णा भास्कर कुलकर्णीचा वार शिवाजी महाराजांच्या डोक्यावर लागलाय आणि हे जर खरे शिवाजी तर तो खाली पाडला गेला. डोक्यावर बघितलं गेलं, वाराची खून नव्हती आणि शिवा सापडला आणि सिद्धी कराडला मरने से पहले आखिरी बार पूछता हूं सच बता तू ही शिवाजी है. आणि कराडला आमचा शिवा रक्तानं न्हालेला. अरे जन्माला शिवा काशीद म्हणून आलो असलो तर काय फरक पडतो, मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य कमी आहे का? प्रभू शंभूसिंग जाधव हे त्या पावनखिंडीमध्ये मारले गेले आणि शिवाजी महाराज विचारतायत अरे त्या शिवाचं काय झालं, शिवाचं काय झालं. आणि तोपर्यंत बातमी आली आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धीनं शिवाची गर्दन मारली आणि शिवाजी महाराज कराडले. अरे त्या शिवाच्या घरी गेलं पाहिजे ना, त्याच्या आईला भेटलं पाहिजे, कुटुंबाचं सांत्वन केलं पाहिजे. शेतकऱ्याचं पोरगा आहे आणि 8च दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी वर्दी पाठवली आहे की आम्ही शिवाच्या गावात येतोय. त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचं गाव आहे. सायंकाळच्या वेळेला पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाच्या गावाला जायला निघाले. गावाच्या वेशीवर आले. गावचा पाटील, गावातली सगळी माणसं शिवाजी महाराजांना घ्यायला आलीत आणि शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. पाटलाचा हात पकडला आणि त्याला विचारलं पाटील शिवाचं घर कुठं आहे? आणि पाटलानं समोर बोर्ड दाखवलं आणि सांगितलं राज ती बघा समोर शिवाची झोपडी आहे. आणि शिवाजी महाराज वेगाने त्या झोपडीकडे धावले आणि समोर बघितलं तर झोपडीच्या बाहेर त्या शिवा काशिदाची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरती बघितली आणि शिवाजी महाराज कडाडले आई अगं माझी आरती कुठं करते? आई अगं 8 दिवस झाले तुझं पोर मारलं गेलं, आपला शिवा मारला गेला. आई तू माझी आरती कुठं करते? आणि आई सांगते राती आई बोलते राज माझा पोर मारला गेला म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला. राजे आरती करून घ्या. आणि त्या शिवा काशिदाची आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळती आहे. आरती ओवाळली गेली. शिवाजी महाराज आतमध्ये आले. जमिनीवर घोंगडी अंतरली होती. औरंगजेबाचा दरबार. आप्पासाहेब जाधवाला 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे राजेंद्र, मधला आहे महेश आणि सगळ्यात धाकटा आहे रामेश्वर. मोठा मुलगा शेती करतोय, मधला त्याला शेतीमध्ये मदत करतोय आणि सगळ्यात धाकटा जो आहे औरंगाबादला म्हणजे जुन्या छत्रपती संभाजीनगरला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतोय. लॉकडाऊनच्या काळामधली घटना आहे. लॉकडाऊन लागलं, 3घही भाऊ घरी आहेत आणि शेतामध्ये गहू पेरलाय आणि गव्हाला पाणी द्यायचं आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आमच्याकडं लाखोची थकबाकी असणाऱ्या MIDC ला 24 तास लाईट आहे. लाखोची थकबाकी असणाऱ्या कारखान्यांना 24 तास लाईट आहे. फक्त शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही, तर रात्री उरलेली लाईट आहे. आणि रात्री 2-1 वाजता लाईट, 12:30-1 लाईट येणार आहे. आणि म्हणून मोठा भाऊ आणि मधला भाऊ शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायकरता निघालेत. आणि तसा धाकटा म्हणतो दादा तुम्ही 2 जण जातायत, मी घरी एकटा काय करू, मलाही घेऊन चला की सोबत. घरामध्ये 78 वर्ष वयाचा बाप आहे. 78 वर्ष वयाचा बाप विचार करतोय 3घही पोरांची एकजूट चांगली आहे. आईचं निधन झालंय. 78 वर्ष वयाचा बाप हा घरामध्ये एकटा झोपलाय आणि रात्री 12-12:30 वाजता 3घही भावंड शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायला निघाले. तर तो आप्पासाहेब जाधव नावाचा बाप उठला, बघितलं पोरं गेली शेतामध्ये आणि पोरं शेतामध्ये आली तर आणि 12:30-1ला लाईट येणार आहे. 2 भाऊ लांब बांधावर बसले. तर मोठा भाऊ पलीकडे विहीर आहे. विहिरीच्या बाजूला MSCBचा पोल आहे. त्या पोलवरती बटन आहे. ते बटन चालू केलं की मोटर चालू कराय करता गेला. पण MSCBच्या खराब कारभारामुळे त्या पोलमध्ये करंट उतरला होता आणि तो सगळा करंट बाजूच्या विहिरीतल्या सगळ्या पाण्यात उतरला होता. हा मोठा भाऊ ते बटन चालू कराय गेला पण त्याला समजलंच नाही की त्या करंट उतरलाय. त्याला हात लावता क्षणी विजेच्या प्रचंड धक्क्यानं तो मोठा भाऊ विहिरीमध्ये फेकला गेला. 2 भावंड लांब बांधावर बसली आहेत. त्यांना वाटलं आपला भाऊ पाय घसरून विहिरीत पडला. 2घही धावत आली आणि भावाला वाचवण्याकरता विहिरीमध्ये उड्या मारल्या. पण संपूर्ण विहिरीमध्ये करंट उतरला होता. कोणाला पोहताच आलं नाही. 3घही भावंड जागीच गतप्राण झाली. पहाटेचे 3:30-4 वाजले. लाईट गेली आहे.
78 वर्ष वयाच्या आप्पासाहेब दादा उठलेत. पोरं घरी कशी आली नाहीत? तरुण पिढी इथं असेल ना, त्यांना सांगतो, म्हणजे तुमचं आणि आपलं वय किती झालं असलं ना, जोपर्यंत आपला भाऊ पोरगा घरी येत नाही ना, तोपर्यंत बापाच्या नाईच्या डोळ्याला डोळा लागत नाही. हा बाप विचार करतोय की रात्रीचे पहाटेचे 4:30 वाजत आले, आपली पोरं घरी कशी आली नाहीत, आणि बाप वाट बघतोय. आणि 4 वाजता म्हातारा आप्पासाहेब जाधव हातामध्ये बॅटरी घेऊन निघालाय, पोरांना शोधाय करता शेतामध्ये आलाय, शेतामध्ये बॅटरी फिरवतोय आणि आवाज देतोय, अरे बेटा राजेंद्र, अरे बेटा रामेश्वर. बाप वाट बघतोय पण पोरांचा आवाज येत नाही. म्हातारा शेतामध्ये फिरतोय, अरे गव्हाला पाणी पण दिलेलं नाही, मग पोरं दिसत पण नाही, पोरं गेलीत कुठं. आणि म्हातारा शोधत शोधत विहिरी जवळ आला आणि विहिरी जवळ चुकून मोठ्या मुलाची एक चप्पल पडलेली बघितली. नकळत सहज विहिरीवरून बॅटरी फिरवली आणि तिघही पोरांची प्रेत फुगून वर आलेली बघितली. काय वाटलं असेल बापाच्या अंतकरणाला? काय वेदना झाल्या असतील? या शिटावर बसायचं असतं, कारण पुढून कोणी ठोकलं किंवा मागून कोणी धडकलं तर मागच्या पुढच्यानं मरायचं असतं. आपण तेवढं जगायचं असतं. बाळा, शिवाजी व्हायचं असतं. आता पोरा आईला सांगतात, आई असं शिवाजी होता येत नसतं, बाबा असं शिवाजी होता येत नसतं. जर बाळानं शिवाजी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं, तर पोराला शिवाजी होता येतं. तर आम्हाला व्हायला लागेल ना, पहिल्यांदा आम्हाला आमच्या पोरांना त्या विचारानं शिकवावं लागेल. कारण मला एक सांगा, आज कुठेही जा, प्रत्येक फ्लेक्सवर, प्रत्येक बॅनरवर, प्रत्येक घरामध्ये आम्हाला शिवाजी महाराजांची मुद्रा दिसते, बरोबर आहे? शिवाजी महाराजांची मुद्रा आमच्या पोरामध्ये पोराने बोटामध्ये अंगठी करून घातली, गाडीवर लावली, घरामध्ये चिटकवली, प्रत्येक फ्लेक्सवर लावली. काय मुद्रा आहे शिवाजी महाराजांची? आणि मध्ये हा किल्ला उभा आहे. अरे वरती जायला फक्त एवढीशी पायवाट आहे, एका वेळी फक्त एक माणूस वरती जाईल अशी या किल्ल्याची रचना आहे. म्हणजे 1,00,000 सैन्य जरी आलं तरी ते सैन्य हा किल्ला जिंकू शकत नाही. इतका सुंदर किल्ला आहे. आणि तो लिहितो, मला वरती जायचंय. जायचं कसं? पायी जायचं म्हटल्यावर शक्य नाही, घोड्यावर जायचं म्हटल्यावर जाता येत नाही, मग जायचं कसं? त्यानं पालखी घेतली आहे, त्याला पालखीत बसवलं गेलं. पालखीत बसून तो हेनरी ऑक्सिटन रायगडावर जायला निघाला. आणि तरी तो डायरीमध्ये लिहितोय, काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी, अद्भुत आहे. वरती जायला रचना अशी आहे, एका वेळी फक्त एक माणूस वरती जाईल अशी या किल्ल्याची रचना आहे. आणि तो हेनरी ऑक्सिटन वरती जायला निघालाय आणि रायगडाच्या महादरवाजाजवळ आलाय आणि जागेवर थबकला. त्याला आश्चर्य वाटलं. का? त्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहेत. हत्ती? अरे माणसाला यायला जागा पुरत नाही, मग या राजानं हत्ती आणले कुठून? कुठल्या रस्त्याने आणले? कुठल्या वाटेनं आणले? आणि तो सगळ्यांना विचारतोय, हत्ती कशा आणले मला सांगा, हत्ती कुठल्या वाटेनं आणले मला दाखवा. तो प्रत्येकाला विचारतोय, हत्ती कशा आणले, कुठून आणले मला दाखवा. त्याला कुणीच सांगत नाही. आणि दुसऱ्या दिवशी न राहून त्यानं शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज मी रायगडावर आलो, वरती येताना किल्ल्याची रचना बघितली तर एका वेळी फक्त एक माणूस वरती येईल अशी किल्ल्याची रचना आहे. मग महाराज तुम्ही हत्ती आणले कुठून? कुठल्या रस्त्याने आणले? कुठल्या वाटेने आणले? आणि त्यावेळी शिवाजी महाराज हसायला लागले. आणि शिवाजी महाराज सांगतायत, हेनरी ऑक्सिटन ते हत्ती आम्ही आज आणले नाहीत. म्हटलं मग हेनरी ऑक्सिटन राज्याभिषेक करायचा हे आम्ही आज ठरवलं नाही, हे आम्ही 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं की 10 वर्षानंतर आपल्याला राज्याभिषेक करावा लागणार आहे. आणि मला माहिती होतं की 10 वर्षानंतर जर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर 10 वर्षानंतर आपल्याला रायगडावर हत्ती लागतील. आणि म्हणून 10 वर्षापूर्वीच मी हत्तीची लहान लहान पिल्लं पालखीत घातली, पालखीत घालून रायगडावर आणली आणि रायगडावर लहानाची मोठी केली. आणि ती आज मोठे हत्ती बनून इथं विचारपीठावरती आहेत. वैचारिक चळवळीमधला वारसदार असणारा माणूस आहे, बरोबर आहे? आपली पोरं त्या विचारानं घडली पाहिजे. तुम्हाला मला वाटतं ना, घरी जाताना एक विचार करून घेऊन जा की आज या सगळ्या मित्रपरिवारानं कार्यक्रम आयोजित केलाय, काय शिकायचं या कार्यक्रमामधून? ज्या मातीत आपण जन्माला आलोय ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पोराला काही नाही शिकवता आलं ना चालेल, एक गोष्ट आपल्या पोराला शिकवा, बाळा ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय ना, त्या महाराष्ट्रामध्ये 3 पायऱ्या आहेत, 3 ज्या महाराष्ट्रानं आपल्याला शिकवल्या. पहिली पायरी कुठे आहे माहितीये? पंढरपुरात आहे. ज्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय आतमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही, ही पहिली पायरी नामदेव महाराजांची आहे. नामा म्हणे आम्ही पायरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येत नाही, ही पहिली पायरी ही भक्तीची पायरी आहे. दुसरी पायरी कुठे आहे माहितीये? रायगडावरती आहे. रायगडावर गेलात ना, जाऊन बघा, शिवाजी महाराजांचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड बांधला. शिवाजी महाराज रायगड बघायला आले, रायगड बघितला आणि शिवाजी महाराज कडे अद्भुत असामान्य काय किल्ला उभा केला गेलाय. हिरोजी बोला काय बक्षीस पाहिजे? हिरोजी काय बक्षीस पाहिजे?
आजची हिरोजी असते तर काय म्हटले असते? काय म्हटले असते हिरोजी आजचे? हिरोजी म्हटले असते, राज 5 वर्ष काम चाललंय, लई मोठं टेंडर आहे, किमान 5% तरी द्यावे लागतील बघा. सहज म्हटले असते कधी? म्हटले असते, राजे विधानसभा संपल्यात, विधान परिषद आहे, एखादी जागा द्यावी लागते, एखादं महामंडळ द्यावी लागतं. ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आई बापाच्या चरणाची आहे. एक वेळ वरच्या 2 पायऱ्याच्या दर्शनाला जरी नाही गेलात ना तरी चालेल, आपल्या घरामध्ये. आणि सांगितलंय दादा संभाजी महाराजांवर बोला. आता परिस्थिती अशी आहे, 10 मिनिटांमध्ये शंभू चरित्र तुम्हाला सांगायचं कसं, तेवढ्या करता पुन्हा कधीतरी यावं लागेल. त्यामुळे आता त्या विषयावर नको, कारण 10 मिनिटं वेळ तुम्ही मला कमी दिली आहे. याच्या किमान 1.5 तास तरी अपेक्षित होता, पण माझ्याकडे 9ला माईक दिला, त्यामुळे आता तो विषय पूर्ण होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराज का जगले, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज काय जगले. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी काय केलं हे जर का मला कोणी विचारलं, कोणी म्हणतं अफजल खान मारला, शाहिस्ते खान कापला, सुरत बेसुरत केली, कोणी म्हणतं शिवाजी महाराज यांचे होते त्यांचे होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराज ना कुठल्या जातीचे आहेत ना कुठल्या धर्माचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्या मातीमधल्या प्रत्येक मानव जातीचं दैवत आहे, त्या माणसांचं दैवत शिवाजी. मगाशी त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो, पुण्यामध्ये बलात्काराचा उल्लेख भाऊंनी केला. याच्या आधी सुद्धा एक बलात्कार झाला होता. काय झालं माहितीये, मलधक्का चौक, या चौकामध्ये सिग्नल आहे आणि सिग्नलला भिकारी असतात. म्हणजे तुम्ही 10च्या दरम्यान कोणीतरी खायला काही आणून दिलं असेल, त्यांनी ते खाल्लं आणि रात्री 10:30-11 वाजता कुटुंब झोपी गेलंय. रस्त्यावर फुटपाथला नवरा झोपलाय, बायको झोपली आहे आणि त्यांच्या बाजूला 3-3.5 वर्ष वयाची त्यांची मुलगी झोपली आहे. आणि रात्री झोपेमध्ये ती मुलगी चुकून त्या फुटपाथच्या तरुण पोरगा चालला होता. त्यानं ती 3-3.5 वर्ष वयाची पोरगी त्या रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली, तिला आजूबाजूला बघितलं, पुढे डब्यांजवळ त्या पोरीला नेलं. ती मुलगी उठली आहे, अनोळखी माणूस बघितला आणि ओरडायला सुरुवात होता. तो तुकडा उचलला, त्या 3-3.5 वर्ष वयाच्या पोरीच्या तोंडात कोंबला. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला, तिला तिथंच फेकून दिलं आणि निघून गेला. 3 वर्षापूर्वीची घटना आहे. का झालं? को देखा आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है. अरे रोती है सलमा, रोती है सीता. गोटा उडवून शिवाजी महाराज निघून गेले आणि शिवाजी महाराज गेल्यावर सकाळ झाली आहे. सकाळी शाहिस्ते खान आपल्या गादीवर बसलाय, वैद्य आलाय, त्याच्या बोटाला मलमपट्टी करतोय आणि वैद्याला मलमपट्टी करताना बघितलं शाहिस्ते खान रडतोय आणि त्याला सांगतोय कल रात शिवाजी यहाँ पे आया था. गाडगे बाबांना विचारलं, बाबा बाबा एक विचारू का? म्हटले काय? बाबा मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय. काय व्हावं? गाडगे बाबा म्हटले आयुष्यात काहीतरी व्हायचंय ना, अरे मग कलेक्टर हो. हा माणूस म्हटला, बाबा नाही, आता वय राहिलं नाही, आता कलेक्टर होता येत नाही, आता काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत, अरे आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही, अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. पोरांना वाचायला अभ्यासाला शिकवा आणि त्याच करता ही सगळी मंडळी काम करते आहे. सन्मान्य खासदार आदरणीय अमरभाऊ काळे असतील, आदरणीय निलेशजी साबळे असतील, आदरणीय नितीनजी ठाकरे सर असतील, आदरणीय भूषणजी काळे असतील, विचारपीठावरती सर्व सन्मान्य मान्यवर असतील, तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक गौरव करतो. आणि निलेश भाऊ तुम्हाला सांगतो, एक शायर लिहितो की एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच. सर साक्षी आहेत, म्हणजे याच वरुडच्या मातीमध्ये सत्यशोधक साहित्य संमेलन झालं होतं. सर्व 10 वर्ष झालेत आणि 10 वर्षापूर्वी सत्यशोधक साहित्य संमेलनाला वक्ता म्हणून आलो होतो. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बोलवलं, यावेळी आलो आणि इथून आपण काही म्हणजे खोटं बोलणार नाही, जे आहे ते ज्वलंत असा इतिहास दादांनी आपल्या समोर इथे मांडला आहे. आणि या निमित्त शिवरायांच्या नावाचा गजर एक वेळा करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अच्छा, या मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय खासदार आदरणीय